नमस्कार मंडळी. नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या ब्लॉग मध्ये. तर आज आहे बघा सोमवार आणि आणि आज 1 तारीख आहे. आजपासून मी आणि सोनूज पप्पा रेग्युलर व्हिडिओ टाकणार आहे. छोटे मोठे जेवढे होईल आमच्याकडून शक्य तेवढे, पण रोज टाकणार आहे. हा, तर आता वाजले 8. आम्हाला जेवायचं आहे. म्हणलं चला एक छोटासा व्हिडिओ काढू. आणि आमच्याकडे खूप वारवावधून सुटलेले आहे बघा. हा, खूप ह्या पाय झाड खूप वारं सुटलेलं आहे आणि लाईट गेलेली आहे. सगळीकडं अंधार दिसतोय पा, कुठंच उजेड नाही. पण फक्त आमच्या घरी लाईट आहे, कारण आम्ही घेतलं इन्व्हर्टर. तर सगळं लाईट आहे आपल्या घरामध्ये, आहे ना रे. मोठं इन्व्हर्टर घेतलं आम्ही. आणि हे पा, पंखा बी चालू आहे आपला इन्व्हर्टरवर. पंख्यामध्येच लाईट आहे आणि पंख्यामध्ये लाईट आहे. 3 लाईट लागल्या. हा, फॅन पण दिसत असताना फॅन मधला तर काय कर, लाईट बंद कर, एकच चालू ठेव बस. तर इथं समूह खेळू राहिली. लय खुश आहे ती. बया आलो मो लेकरू. ड्रेस पण घ्या संजू. हा, ड्रेस वगैरे घेत राहतो आम्ही तिला. घे तिला, चिडली ती. तिच्या हसरेल पा. काय इठल 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 इठल. बाय आता. बाय बाय. बाय. भरपूर शब्द असे आहे की ते आपल्या समोर येत आहे बघा ताई. दे तिला माझ्याजवळ, मला लय भूक लागली. हो, आम्हाला लय भूक लागली आणि उशीर बी झालेला आहे. या इकडे, यायला इन्व्हर्टर दाखवू एकदा, आहे ना. चल. हे असं बसलं पाय 26,000मध्ये. हे लुमिनसचं घेतलं, चांगल्या कंपनीचं. हा. आणि बॅटरी पण ॲमरॉन चांगल्या कंपनीची आहे. इन्व्हर्टर फक्त 22,000ला बसतं. मग आम्हाला 4,000 कशाची शिल्लक लागली ते सांगतो. ही बॅटरी 180-200ची येते, आम्ही 250ची घेतली, म्हणजे थोडा बॅकअप वाढू शकतो 2-3 तास. आणि हे जे मशीन आहे हे काहीतरी 1,050चं राहतं, तर आम्ही 1250चं वगैरे घेतलं. तर थोडं त्याची साईज वाढवून घेतली, म्हणजे थोडं मोठं घेतलं. तर याच्यावर 1/2 इंची मोटर आणि आपलं मिक्सर हे पण चालतं. तर जर 22,000चं घेतलं असतं तर मोटर आणि आपलं जे मिक्सर आहे घराचं ते चाललं नसतं. त्याच्यामुळं थोडं मोठं घेतलं. जाऊ गेलं 2-4 हजार रुपये शिल्लक, पण आपलं काम अडणार नाही. तर कमीत कमी 22,000 रुपये लागते इन्व्हर्टरला. आणि जर कधी याच्यापेक्षा छोटं घ्यायचं असलं तर ते 11,000ला बसतं, असं मला दुकानदारानं सांगितलं. त्याच्यावर एक फॅन चालू शकतो रात्रभर. याच्यावर 2 फॅन, 2-3 लाईटं 1 दिवस चालते. तर आम्हाला खरंच खूप आनंद होतोय आज. इन्व्हर्टर घेतला आम्ही दुसऱ्याच्या घरीच बघत काय होतो. घेतलं? इन्व्हर्टर. मी दुसऱ्यांच्या घरी जेव्हा बघत होते इन्व्हर्टर आणि लाईट, तर मी म्हणत होते माझ्या घरी कधी होईन का नाही. आणि आज झालंच ना जोप्पा. आजच फिट केलं, आजच वारं वावदन आलं आणि आजच लाईट गेली. चला आता जेवून घेऊ. चला, लय भूक लागलेली आहे. तर या पा जेवाला. सोनूची मम्मी ताट वाढू राहिली. आणि तू काय करू राहिली मा? तूप गरम करू राहिले. हा, वरणार खायला. तर आज फिक्क वरण आहे. तोंडी लावायला गवारीची शेंगा आहे आणि तळ्याच्या मिरच्या. तळलेल्या मिरच्या. तर आज सोनूची मम्मी लय खुश आहे ना. मग आमच्या घरी इन्व्हर्टर आलं म्हणून. तुला वाटलं होतं की एक दिवस तुझ्याकडे इन्व्हर्टर बी येईन? मला नव्हतं वाटत येईन. मला बी नाही, म्हणजे आशाच नव्हती. हा, म्हणजे कस काय वाटत नव्हतं मग? असं वाटतं आपलं असं गरीबी संसार काय पुढे चालू ना, तर कशी सही होतं. हा, इन्व्हर्टरवर कोणी खर्च करत नाही. मिडल क्लास फॅमिलीचा जरी असला हा, तरी तो लवकर घेत नाही. एक काळ असा होता की 150 रुपयाचा लाईट पण आणायचा ना, तो पण नव्हता आमच्या घरी. हा, ह्यो चार्जिंगचा लाईट आहे बरं. हा, हा. तर हा पण खूप दिवसानं आणल्याच नंतर आहे ना, खूप दिवसानंतर आणलेला आहे आम्ही. बरोबर आहे. तर आज लाईट तर आहे पण इन्व्हर्टर बी आहे. काय गरजेच्या गोष्टीवर पैसा खर्च केला पाहिजे. आजकाल इतकं शामड्या पोराकडे बी लाख रुपयाचे आयफोन आहे, पण त्याच्यावर खर्च करायची मला काही गरज वाटत नाही. आता आम्ही एवढे फॉलोअर असून व्हिडिओ काढतो तरी आयफोन नाही आमच्याकडं, कारण मला त्याची गरज नाही वाटत. ते माझा 10-20-30 हजाराचा फोन काम करतो. पण त्याच्या जागी जर घरात गरजेची वस्तू AC घेतली, आता एवढा उन्हाळा आहे, झोप येत नाही, AC ते एकदम
हिवाळ्यासारखं वाटतं. त्याच्यानंतर इन्व्हर्टर आहे, वाऱ्या वावदानाचं लाईट गेली तर लेकरू बाळ आहे आपल्या घरात, त्या अंधाराचं परेशान करत नाही, त्याला उजेड राहतो. तर असं आहे गरजेच्या गोष्टीवर, बरोबर आहे. गरमी आहे, आपल्या घरात लहान लेकरं आहे, तर त्यांना त्रास नाही झाला हा, पाहिजे, ते तर सुखात झोपले पाहिजे. मग व्यवस्थित आरामात झोपतं माणूस. हिवाळा असल्यावर जाणवतं, एसी असल्यावर. हो, आता इन्व्हर्टर आहे, आता परेशानी होत नाही रातची बेरातची. पंखा चालतो ना त्याच्यावर. एसीने पण पंखा तर चालतो ना. हा, त्याच्यामुळे तर असं आहे. या जेवायला तूप टाकलं का ग मला? टाकलं. हा, माकच झालं जेवण. छान झालं. कालच्या व्हिडिओत मायला दाखवलं नाही, तर कमेंट आली आईला पण दाखवा. पण तो व्हिडिओ आम्ही तो व्हिडिओ दुपारच्या वेळेस बनवला होता बघा ताई, आणि आई नव्हत्या तेव्हा, तर ती साखळी आम्ही तिथे दाखवलं, बसल्या बसल्या बनवला टाकून दिला. आणि जेव्हा आम्ही ब्लॉग बनवतो पूर्ण सोनूश पप्पाचा राहतो, तर सगळं घर, सगळे घरातले ते दाखवते हा, संध्याकाळच्या वेळेस. तर असं आहे. चला मग या जेवायला. आजचा व्हिडिओ इथंच थांबू. चला, धन्यवाद. बाय. बाय. बाय.